याज्ञवल्क्याचे यजुर्वेदाचे रीतसर शिक्षण सुरू झाले. काही काळातच त्याच्या बुद्धीची, स्मरणशक्तीची चुणूक वैशंपायनांना दिसून आली. ते आपल्या भाच्याकडे जातीने लक्ष देऊ लागले. आत्तापर्यंत त्यांच्या गुरुकुलात हजारो विद्यार्थी शिकत होते, पण इतका बुद्धिमान विद्यार्थी अजून त्यांना सापडला नव्हता. त्यामुळे वैशंपायनांना आपल्या या बुद्धिवान शिष्याला शिकविण्यात मोठा रस वाटू लागला. ज्ञानलालसा वाढतच होती. एक गोष्ट शिकवली की ती आत्मसात करून आपण दुसरी गोष्ट कधी शिकतो असे त्याला होत असे. त्याचे तेजस्वी डोळे सतत कसल्या ना कसल्या गोष्टीचा वेध घेण्यात मग्न असत. त्याचा रुजू स्वभाव, नम्रता यामुळे अनेक विद्यार्थी त्यांच्याशी मैत्री करायला पुढे येत. गुरु वैशंपायन आपल्या या शिष्यमोत्तमावर खूपच खुश होते. वेद शिकायचे म्हणजे संहिता पाठांतर करायची. गुरु ज्याप्रमाणे शिकवतो त्याप्रमाणे प्रथम त्याचा उच्चार करायचा. त्यासाठी शब्द, त्यांचे उच्चार, आरोह, अवरोह, स्वरमाधुर्य, शब्दसंधी अशा अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागे. कोठेतरी किंचित चूक झाली तरी सर्व काही व्यर्थ जात असे. त्यामुळे वेद शिकायला पुष्कळ वर्षे लागत. पण 12 वर्षे म्हणजे एक तप पूर्ण होण्या अगोदरच याज्ञवल्क्याने संपूर्ण यजुर्वेद पाठ केला. आता ते यजुर्वेदाचे ज्ञानी बनले होते. एका वेदाचे अधिकारी बनले होते. इतरांना त्यांच्या या भाच्याच्या यशाचा हेवा वाटे, पण याज्ञवल्क्य मात्र समाधानी नव्हते. जगातील सर्व ज्ञान प्राप्त करावे, जगात एक विद्वान म्हणून नाव कमवायचे असे त्यांना वारंवार वाटत होते. त्यामुळे एक वेद हाती आला तरी ते समाधानी नव्हते. मागे एकदा आश्रमात उद्दालक ऋषी येऊन गेले होते. मंत्रविद्या आणि अध्यात्मशास्त्र या 2 विषयात ते पारंगत होते. भारतवर्षात या 2 विषयात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. त्याचबरोबर यज्ञकर्म हा त्यांचा 3रा विषय होता. त्यातही ते निष्णात होते. यजुर्वेद शिकून झाल्यावर याज्ञवल्क्यांना पहिले आठवले ते उद्दालक ऋषी. हल्ली त्यांना वाटत होते वैशंपायनांचा आश्रम सोडून उद्दालक ऋषींच्या आश्रमात जाऊन मंत्रविद्या, अध्यात्मशास्त्र आणि यज्ञविद्या शिकून घ्यावी. आपल्या या सहअध्यायी मित्रांबरोबर पण ते या विषयावर कधीकधी चर्चा करीत. याज्ञवल्क्यांचे हे विचार त्यांना भीतीदायक वाटत, कारण गुरुजी परवानगी देणार नाहीत असे सगळ्यांनाच वाटत होते. पण एक दिवस धीर करून याज्ञवल्क्य गुरु वैशंपायनांच्या समोर प्रणाम करून उभे राहिले. त्यांची चर्या निरखीत वैशंपायन म्हणाले,